इचलकरंजीतील स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गुरुवारी सायंकाळी पुन्हा कृष्णा योजनेच्या पाईपलाईनला मोठी गळती लागली। त्यामुळे या रस्त्याला एखाद्या जलतरण तलावाचं स्वरूप आलं। ऐन उन्हाळ्यात इचलकरंजीत पाणी टंचाई असताना मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यानं शहराच्या पाणी पुरवठ्यावर आणखीन परिणाम झालाय। इचलकरंजी शहराला कृष्णा योजनेतून पाणी पुरवठा केला जातोय। या योजनेला वारंवार गळती लागत असल्यानं अनेक पाईपलाईन बदलण्यात आल्या। इचलकरंजीतील डॉक्टर आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याचं काम सुरू आहे। हे काम करतानाच पाईपलाईन बदलण्याचं कामही सुरू आहे। 8 दिवसांपूर्वी गावभाग पोलीस ठाण्याजवळ मोठी गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेलं होतं, तर सोमवारी भाग्यरेखा चित्रमंदिरासमोर कामगार चाळ इथंही जलवाहिनीला गळती लागून रस्त्याला तलावाचं स्वरूप आलं होतं। त्यानंतर गुरुवारी पुन्हा डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळच्या पाईपलाईनला गळती लागली। पाण्याचे उंच फवारे उडू लागले आणि बघता बघता रस्त्याला जलतरण तलावाचं स्वरूप आलं। एकीकडं सध्या इचलकरंजीत 4-5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय। अशा परिस्थितीत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार पाईपलाईनला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जातंय। त्याची जबाबदारी कुणावर असा प्रश्न विचारत अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला। गळती लागलेल्या पाण्याचं बिलिंग महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करावं अशी आता मागणी होतीये।